31 लाख कोटीच्या ओके सोन्याची खरेदी कोणाकडनं रे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआय एवढं गोल्ड हे का खरेदी करत? कुटुंबाची एक इकॉनॉमी आहे. घरामध्ये एकही रुपया नसेल पण गोल्ड असेल तर ते कुटुंब स्थिर की खूप जास्त स्थिर? अस्थिर नावाचा प्रश्नच नाही. कळलं का? कोणी गोल्ड घेऊन रुपयामध्ये कन्वर्ट करून देऊ शकते. सेम पेपर मध्ये बघा, हे एक न्यूज आज गाजत आहे टेलिग्रामवर. 31 लाख कोटीच्या ओके सोन्याची खरेदी कोणाकडनं रे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं. आणि भारत किती मध्ये आला? पहिल्या टॉप देशांमध्ये ज्याच्याकडे गोल्ड रिझर्व्ह आहे. इज दॅट क्लिअर? नंबर 1 वर कोण? चीन. नंबर 2 वर कोण? रशिया. नंबर 3 ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि काय? अमेरिका. चला कळली इथपर्यंत? क्रोनॉलॉजी लक्षात राहील. अचानक जर प्रश्न येऊन आदळला तर डोकं खाजत बसू आपण. नंबर 1 चीन, रशिया. आता लावून ते CH लावू नको, लक्षात दे. चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका. भारत जे गोल्ड आणतो ते कोणाकडनं आणतो? स्वित्झर्लंडकडनं. पण स्वित्झर्लंड इज नॉट अ प्रोड्युसर ऑफ गोल्ड. स्वित्झर्लंडमध्ये त्याला काय म्हणतात की सोन्याच्या खाणी नाही आहेत. स्वित्झर्लंड इज अ टॉपेस्ट गोल्ड रिफायनरी कंट्री. तिथं गोल्ड खूप जास्त काय होते? रिफाईन होते. कुठं? स्वित्झर्लंडमध्ये. चला कळलं? हे मी तुम्हाला काय ऑनलाईन वाले खाली त्याला काय म्हणतात रे कॉमेंट बॉक्स किंवा कुठेतरी मी एक लिंक देतो टेलिग्रामची आणि याच्या इथं सगळे फॅक्ट्स टाकतो, ते वाचून घ्या. कळलं का? इथं माझा मुद्दा काय आहे की आरबीआय एवढं गोल्ड हे का खरेदी करत आहे? व्हाय दिस? त्याचं उत्तर आपण शोधू. बरोबर? प्रश्न काय येईल? आरबीआय कडे सोन्याचा साठा जास्त असल्यास त्याचे परिणाम. नंबर 1, 2, 3, 4 15 पैकी 3 प्रश्न कशावर येते? सेन्सवर. त्यातला हा प्रश्न. आता बघा, आरबीआय गोल्ड का जमा करते? त्याचं कारण काय? आपण व्यापार प्रकरणामध्ये किंवा व्यापार प्रकरणामध्ये आपण विनिमय एक्सचेंज रेट हा सब टॉपिक शिकलो, ज्यावर माझा प्रश्न पण ऍज इट इज आलेला होता. 71च्या आधी 71च्या नंतर. बरोबर? का बरं? ऑइल शॉक. तिथे 71 शब्द वापरला, आपण 73 शब्द वापरला. तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे काही करन्सीची व्हॅल्यू ठरायची ना, ती कशावर ठरायची? उत्तर द्या. कशावर ठरायची? डॉलरवर की गोल्डवर? डॉलर गोल्ड पॅक केलं होतं. अरे डॉलर गोल्ड काय केलं होतं? पॅक. म्हणजे उदाहरणार्थ गोल्डला पॅक केलं होतं कोणासोबत? डॉलर. आणि डॉलर वरून मग इतर देशाचं करन्सी ठरायची. इज दॅट क्लिअर? म्हणजे डॉमिनन्स डॉलरचा असेल ना, म्हणून हा प्रश्न आपला PYQ ऍज इट इज आपल्या बॅच मधनं होता, आपल्याच बॅच मधनं होता. महत्वाचा आहे. आता बघा, नाही बरोबर नाही का रे? हा, आता विषय हा आहे, टॉपिक आपला चालू आहे की व्हाय गोल्ड इम्पॉर्टंट. गोल्ड का महत्वपूर्ण आहे? तर 1973च्या आधी तुमच्या करन्सीची व्हॅल्यू ही गोल्ड वरून ठरायची. गोल्डला पॅक कोणासोबत केलं होतं? डॉलर सोबत. मग 73 नंतर मग आलं बास्केट ऑफ करन्सी. सर नाही कळलं. सुरुवातीला गोल्डला पॅक केलं डॉलर सोबत. 1973 नंतर डायरेक्ट डॉलर सोबत. लक्षात ठेवायचं, इथं मी शब्द वापरतो बास्केट ऑफ करन्सी. बरोबर? याच्यासोबत पॅक केलं रुपयाला. रुपया म्हणजे एनी करन्सी. सर बास्केट ऑफ करन्सी म्हणजे याच्यामध्ये 5 चलन होते, पण डॉमिनन्स हा कोणाचा होता? डॉलरचा. मग सर ही व्यवस्था असताना ही व्यवस्था 1973 नंतर का बरं आली? त्याचं कारण आहे ऑइल शॉक. ओपेक नावाच्या देशाने ऑइल रिझर्व्ह केले आणि ऑइल रिझर्व्ह केल्यामुळे तेलाच्या किमती एवढ्या वाढल्या की देशांकडे डॉलर होतं परंतु पेट्रोल नव्हतं. आणि अशा वेळेस डॉलर पूर्णपणे पहिल्यांदा डॉलरला तडाखा कुठं बसला? या ऑइल शॉक मध्ये. आणि म्हणून त्या जागी ही नवीन सिस्टम आणली, याला बास्केट ऑफ करन्सी म्हणतात. बास्केट ऑफ करन्सी म्हणजे नाही समजलं सर, 5 देशाचं चलन एका बास्केटमध्ये टाकतात आणि त्याच्यावरून तुमच्या देशाचं चलन काढतात. हे काम कोण करते? IMF. पण त्या बास्केटमध्ये एकट्या डॉलरची व्हॅल्यू 85% आहे. म्हणून आपण म्हणतो परकीय चलनामध्ये डॉलर असते. तो शब्द चुकीचा आहे. काय पाहिजे? परकीय चलन हा शब्द पाहिजे.
फॉरेक्स. अरे कळला का रे बाबा, पण त्याचीच व्हॅल्यू एकट्याची 85% आहे म्हणून आपण तो शब्द वापरत असतो. यन पण आहे, पॉन्ड स्टेर्लिंग पण आहे, पण ती व्हॅल्यू खूप कमी आहे. ठीक आहे, चला मग आता मला सांगा काय मुद्दा आपला. आरबीआय ओके गोल्ड का घेते त्याच्यावर आपण संभाषण करत आहोत. मग आता मला सांगा, समजा 1973 प्रमाणे पुन्हा ऑइल शॉक बसले तर. नाही समजलं सर. समजा डॉलर जर हल्ला आणि तुमच्या परकीय चलनामध्ये कोण आहे, डॉलर आहे. उद्या समजा अमेरिका आहे, सध्या लहरी सरकार आहे तिथं डोनाल्ड ट्रम्प यांचं, त्यानं म्हणलं आजपासून डॉलर बंद, काही येण्यासारखा करू शकतो तो. मग तुमच्या जवळ असलेल्या डॉलरचं काय. अरे कळलं का रे. म्हणून तुमच्या जवळ असा एखादी कंपोनंट पाहिजे की डॉलरला जर क्वेश्चन मार्क लागला तर इकॉनॉमी काय राहील, स्थिर, आणि त्या कंपोनंटचं नाव आहे गोल्ड. समजलं. याला साध्या भाषेमध्ये, चौकातल्या भाषेमध्ये बघा, आपण घरी गोल्ड का बरं ठेवतो. आई वर्ग बघा ना काय म्हणते, नाही पैसे काय आज आहे उद्या, पण गोल्ड असलं लगेच पैशामध्ये कन्वर्ट करता येते. तसं देशाचं आहे. कसं. आणि तो माहिती का हे गोल्ड कुठे रिझर्व्ह असते, आरबीआय कडे, बँक ऑफ इंग्लंड कडे. बँक ऑफ इंग्लंड जवळ हे आरबीआयचं गोल्ड असते. आणि मग आरबीआय काय करते, त्या गोल्डच्या बदल्यामध्ये पैसे घेते, म्हणजे परकीय चलन घेते. आवश्यक असेल तर. मी तेवढं डीप मध्ये जात नाही. पहिलं कारण कळलं. दुसरं कारण बघा, हा जो येलो मेटल आहे ना म्हणजे गोल्ड, केव्हाही बघा जेव्हा महागाई वाढते त्या गोल्डच्या किमती पण वाढते. समजलं बरोबर नाही का. म्हणजे महागाई सोबत त्याचा समानुपाती संबंध असतो. बरोबर. पण मला सांगा चलनाचा संबंध तसा नाही आहे. चलनाचं मूल्य कमी होते महागाई सोबत. बरोबर नाही का. म्हणून नंबर 2 गोल्ड सरकार रिझर्व्ह ठेवते. कळलं. आणि नंबर 3 सर्वात महत्वाचं, कोणतंही चलन नसेल तरी आजपर्यंत त्याला म्हणजे एका भाषेमध्ये म्हणतो ओल्ड वर्ल्ड ऑर्डर मध्ये, आता सध्या न्यू वर्ल्ड ऑर्डर चालू आहे. सर कळलं नाही हे. द्वितीय महायुद्धानंतर, द्वितीय महायुद्धाआधी सगळे व्यवहार हे गोल्डवर होत होते. समजलं. तुमचंच उदाहरण तुम्हाला देऊन टाकतो. भारतामधनं मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायची ब्रिटिश काळामध्ये. मग भारताला काहीतरी मिळत असेल ना तर त्याला म्हटलं जात होतं बुलियन्स. एनसीईआरटी मध्ये आहे बुलियन्स म्हणजे सोन्याचा तुकडा. इज दॅट क्लिअर. म्हणून अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी, महागाई व्यवस्थापनासाठी, तसेच परकीय चलनाला एक स्थिरत्व म्हणून आरबीआय स्वतःकडे काय ठेवते, गोल्ड ठेवते. जेवढा गोल्ड जास्त तेवढी इकॉनॉमी स्थिर असेल का. येस की नो. ऐका ना, तुमच्या स्टेट बोर्ड मध्येच लिहिल्या गेलेल्या वाक्य, पण तुम्हाला वाचायची गरज नाही कारण मी स्टेट बोर्ड ऑलरेडी क्लासमध्ये शिकवतो. जर तुम्हाला नॅशनल इकॉनॉमी समजत नसेल तर तुमचं कुटुंबच एक इकॉनॉमी आहे. घरामध्ये एकही रुपया नसेल पण गोल्ड असेल तर ते कुटुंब स्थिर की खूप जास्त स्थिर. अस्थिर नावाचा प्रश्नच नाही. कळलं का. कोणी गोल्ड घेऊन रुपयामध्ये कन्वर्ट करून देऊ शकते. सेम इकॉनॉमीचं तसं आहे. कळलं का. आणि म्हणून त्याला काय म्हणतात की कुठे गेलं रे. म्हणून आरबीआय ओके 31 लाख कोटीच्या सोन्याची आरबीआयने काय केली, खरेदी केली. हे त्या कारणामुळे. जसा जसा अमेरिका आणि हे असते, मी सगळी फॅक्टशीट पुढच्या पेजवर देतो, काळजी करू नका. कळलं का. हे सकाळची न्यूज आहे. ऍक्च्युअली टेलिग्रामवर एवढीच न्यूज येते, पण एवढं वाचून थोडी होणार आहे. अरे बाबा टेलिग्रामवर एवढंच वाचते पोरक आणि सोडून देते 40च्या आतमधले पोरक. ठीक आहे. तर त्याचं या प्रकारे अनालिसिस होणं गरजेचं आहे. पहिल्या 10 देशामध्ये बघा नंबर 1 वर कोण आहे, चीन. का बरं ठेवलंय त्यानं. त्याला माहिती आहे ना की जर उद्या गडबड झाली तर नंबर 2 वर कोण, रशिया. आठवते नंबर, वाटते का लॉजिक नुसार नंबर 2 वर रशिया असेल. जे जे अँटी अमेरिका देश आहे बघा सगळे ते याच्यात आहे. अँटी अमेरिका चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया आहे प्रो हे, पण याच्याकडे खाणी आहे. ऑस्ट्रेलियाकडे याच्याकडे खाणी आहे बरं, मला वाटतं व्हिक्टोरिया प्रांतामध्ये वगैरे आहे. ओके. त्यानंतर नंबर 3 कोण, कॅनडा. आणि नंबर 4 काय, नेक्स्ट काय, अमेरिका. ठीक आहे. समरी कळली की का बरं आरबीआय गोल्ड ठेवते, तर अर्थव्यवस्थेला स्थिरत्व देण्यासाठी. जे कुटुंबाचं फंक्शन आहे गोल्डचं तेच फंक्शन कोणाचं आहे, देशाचं आहे. ओके. चलो थांबू इथंच.